हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। कसे आहात तुम्ही? आयब सर मस्त आणि मजेत असाल। आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आता वाजलेले आहेत 8-9 हा तर 9 वाजलेले आहेत आता। आणि नाही का ह्याचा गाद्या आणलेल्या आणि आता म्हणजे की सोपा आहे हा आणि हा लांब केलेला आहे। कोणी पाहुणे पाहुणे आले की परत आत ढकलून टाकते याला आणि जागा खूप आणून जाते पण। आणि पप्पा बसलेले तिथं, पप्पा मोबाईल मध्ये बिझी आहेत। आता इथं उपवास आहे तर काय काय आणलेले रत्ता उकडलेले आहेत, दूध तापलेलं आहे। तर अजून काय काय आहे बघूया। हा साबुदाण्याची खिचडी, बकरीचा भात, वरईचा भात, बकरीचा भात। तुमच्याकडे दोन्ही काय म्हणतात ते नक्की सांगा। आणि ही आमटी आली आज, शेंगदाणा बटाट्याची आमटी। तुम्ही काय काय बनवलं, काय काय खाल्लं एकादशीला कमेंट मध्ये मला नक्की सांगा। आमच्याकडे एवढं काय बनलेलं आहे आणि वरईचा भात थोडासा जळला आमच्याकडनं, करपला। ते नाही का काही समजतच नाहीये त्या कुकरचं नाही बाई समजत। मी हुक लावत बसले होते ब्लाऊजला। हा मम्मी हुक लावत बसली होती ब्लाऊजला आणि मी पण बसले होते त्याच्यापाशी। भात थोडा जळून गेला, 3 शिट्ट्या घेतल्या पण भात थोडासा करपट्टा मला दाखवते मी। करपट्टा म्हणजे बाजूनेच थोडासा डागलाय, म्हणजे काय नाही झालं। हो का? आता रत्ता आहे खायचे, साबुदाणा, दही, आपलं दूध नाही खात मी, तूप पण नाही खात मी, फक्त तिखट खाते मी। लंच टाइम झाला ना भात रात्रीचा। बास तुझे हिंदी शब्द, इंग्लिश शब्द जप आता मी पाणी आणते। मी आता पाणी आणलं सांग नंतर मी आता जेवण करा। आणि इथं असं काय फर्निचर केलेलं आहे, म्हणजे ड्रॉयला बसवलेले आहेत बघा। इथं अजून बसवलंय, इथं पण नाही बसवलंय अजून। इथं डबे ठेवलेले आहेत, इथं पण नाही बसवलेले, खाली बसवलंय आणि इकडं पण असं उघडच आहे। इथं पण डबे वगैरेच ठेवायचेत। चलो मी अभी पाणी भरती हूँ। आणि मी फिल्टरचं पाणी नाही पित, मी नळाचंच पाणी पिते। फक्त जेवताही पाणी पिते, कशाचं नळाचं नाहीये। मम्मी म्हणते मला नको नळाचं पाणी, नळाचं नाही आणत तुला, कसं सांगते। आलीच मी। काचेचा ग्लास घेते, नको सेंटीसोबत ग्लास घेते, कारण की सुजलचे आणि माझे भांडणं लागतात। पप्पा मला या जेवायला फराळ करायला। चला तुम्हाला आता मी जेवण झालं की भेटते।
आता जेवण वगैरे झालेलं आहे, फराळ वगैरे. मम्मीला अक्काचा फोन चालली, मम्मीच्या फोनला काय चार्जिंग टिकतच नाहीये. थोडी चार्जिंग झाली की कोणाचा ना कोणाचा फोन येतो तिला लगेच. आणि संध्याकाळचं भांडे घासायचं काम माझ्याकडे असतं, तर मी आता भांडे घासते. तर भांड्याचं बघा मला किती आहे. भांडे घासायचं स्पीड खूप आहे मला. आता तुम्ही बघाच फक्त. स्पीड आहे मला भांडे घासायचं. हा नाही माहिती आपण हे पुढे म्हणतात नाही ना नाही हा नाही माहिती पुढे गाणी म्हणते त्या पडते नाही एखादी डोळी ना पाहिजे मी आता नाही तुम्ही आल्या परत बघेल घेऊ आपण. आता भांडे घासून झाल्या मम्मीने कुकर दिलाय आणि आता तुम्ही म्हणजे नाही घासणार आहे. हा अगं मला वाटतं आशा मामी तुझ्या संग आल्यात काय नव्हतं. मी आशा मामीला फोन केला म्हणलं इकडूनच गेलं तर नाही ग बाई मी नाही गेली अगं काम चालू आहे. आता एवढे भांडे घासले मी जाळभर. एवढं पण घासून टाकली. खूपच माझी मुलगी काम करते. आता मी भांडे घासून टाकले सगळे. आता मी नाही घासणार. फ्रेम कशी वाटते सांगा बरं मला कमेंट मध्ये. तर नाही का आता झाले. थांबा इथून लाईटीचा उशीर येतोय. थांबा एक मिनिट. मम्मीचं आता इथं तिचं काम करणं चालू आहे आधीपासून. अक्काला पण बोलते मध्ये मध्ये. हे का अक्काच्या इथं लाईट गेलेली आहे पण ती दिसत नाहीये. हा आमच्यात नाही लाईट नाही ना बाई म्हणते ती. हा का हा येऊ का साखरायला घेऊन. खर्च मला यायची. बर येते. हा काय नाही टाकायचं. माझं अकाउंट रिकवर करण्यासाठी युट्यूबचं मॉनिटाईज करण्यासाठी चालूच आहे तू वापर नाही. टीच गुरु राहुल याला मी मेसेज केला असा असा प्रॉब्लेम आहे. काय करावं लागेल त्यासाठी. एक मिनिट मी फॅन बंद करते. काय करावं लागेल त्याच्यासाठी. तर तो काय म्हटलं मला 845 रुपये भरा. ते काय म्हणते त्या वेबसाईट आहे त्यांची कोणती तरी त्यासाठी ते पैसे भरावे लागतात. म्हणजे की दुसऱ्यांचं अकाउंट चेक करण्यासाठी. तर मग तो म्हटला 845 रुपये भेजो. इंदोरवर होता तो. भेजो म्हणला मी तुम पर क्या ट्रस्ट रखोगे. मैं तुम मेरा काम करवा लोगे. म्हणला मुझ पे ट्रस्ट रखो, मुझ पे भरोसा करो.
आप मैं आपका काम करवा दूंगा. त्याची मराठी तोडकी फोडकी, माझी हिंदी तोडकी फोडकी. मला हिंदी येत नाही नीट, त्यालाही मराठी बोलता येत नाही नीट. अशी तोडकी फोडकी हिंदी बोलले मी त्याला. आणि मग मम्मी पण त्याला फोनवर बोलली. मम्मी म्हटली आप पहिला पैसा भर दो, मैं आपको प्रॉब्लम सॉल्व हुआ तो और 845 रुपये बोल रहे तो आपको मैं 1000 रुपये दूंगी उसके बदले. और अकाउंट मोनेटाइज करवा किया तो उसके बदले और डबल पैसा दूंगी मैं आपको. तो म्हणला नहीं आप आधा तो पेमेंट कर दो. म्हणलं नहीं तू पहला पेमेंट कर, प्रॉब्लम सॉल्व हुआ तो मैं तुझे डबल पैसा दूंगी. तो नहीं आपको करना है तो करो, नहीं तो जाओ, मुझ पे ट्रस्ट है क्या नहीं. त्याने तिथे UPI ID पाठवला मला. त्याचं नाव राहुल, म्हणजे इंस्टा ID टीच गुरु राहुल, यूट्यूबचं पण टीच गुरु राहुल. आणि त्याचं नाव काय दुसरंच आहे. म्हणजे मी जेव्हा त्याचा नंबर मागितला त्याने त्याचा नंबर दिला, UPI ID दिला पेमेंट करण्यासाठी. त्याचं नाव पण त्याने दुसरंच काहीतरी सांगितलं. म्हणलं जाऊ दे. मम्मी म्हटली मी करते पेमेंट. म्हणलं नको राहू दे, हा निघाला फ्रॉड वगैरे करायचा ब्लॉग. मैं त्याला बोलले मी तुझे डबल पैसा देती हूँ लेकिन तू मेरा काम करवा दे, तू पहला तेरे तरफ से पैसे भर दे. नहीं म्हणला मैं नहीं भर सकता, जिनका अकाउंट रिकवर कर रहा है उनसे ही पैसा लेना पड़ता है असा म्हटला तो. म्हणला ठीक है तुझे बाद में बताती हूँ. तर म्हणला ठीक है मॅम बता दो. मी शिवला फोन केला पण तो पण झोपीतच होता. आणि म्हटलं जाऊ दे, म्हटलं तुला करते नंतर फोन मी. आणि मग मी वैष्णवी दीदीला फोन केला दिवसा. आणि मग ती पण कामात होती वाटतं, फोन बिझी होतं. तिने मला परत रिटर्न फोन केला. म्हणजे काय बोल ना, म्हटलं असा प्रॉब्लेम आहे, पैसे देऊ का मी त्याला. ती म्हटली मला तो नाही माहिती, त्याची ID पाठव मला, मग मी तुला सांगते देऊ का नको ते. त्याची ID पाठवली तिला. ती म्हटली नको देऊ, शॉर्ट करे हा त्याच्यासोबत. म्हटलं ठीक आहे नाही देत. मग तिचं सॉन्ग आलेलं आहे नवीन एक. म्हणजे तिने मला रील्स बनवायला सांगितली होती. मग ती म्हणजे तू रील्स बनवली की नाही. म्हटलं बनवली पण इथं नेटच नाही, तर नेटवर्कमुळे ती रील्सच पोस्ट नाही होते म्हटलं माझी. म्हणजे ठीक आहे. आणि मग मी नाही भरले पैसे. पण ह्या 8 दिवसात एक काय माही पाटील का काहीतरी असं म्हणून नाव आहे, मीरा पाटील. तर त्यांचं 1000 सबस्क्रायबर आहे, 4000 वॉच टाइम कंप्लीट आहे आणि अकाउंट मॉनिटाईज झाले. आणि त्यांना पेमेंट कधी चालू होईल ते सांगा. मगाशी लाईव्हला सांगत होत्या ते म्हणले माझे $100 कंप्लीट झाले की मला पेमेंट चालू होईल. आणि मी त्या मला बोलल्या की तुझे $100 पण कंप्लीट झाले असतील, तुझे 5000 सबस्क्रायबर आहेत म्हटल्यावर. म्हणल्या तुला म्हणते तुझ्या मेल आला असेल एखादा की काय प्रॉब्लेम असेल म्हणून. म्हणलं मला मेल वगैरे काहीच नाही आलेला आहे तसा यूट्यूबवरनं. मला म्हणलं यूट्यूब संग चॅट कर, हेल्प सेंटरला जाऊन केली पण त्यांचा काही रिप्लायच नाही मला. म्हणलं जाऊ दे. मग मराठी व्यक्ती कोणी नाही मला हेल्प करणारा. आणि म्हणलं जाऊ दे, जेव्हा होईल तेव्हा होईल, टेन्शनच नाही घ्यायचं. तर मग माझा फोन आला होता, व्हिडिओ नाही टाकलेस तू. म्हणलं इथं नेटवर्कच नाही व्हिडिओ पोस्ट करायला, म्हणून मी व्हिडिओच नाही बनवत. नानीला बघायचे होते माझे व्हिडिओ. ते म्हणले तुझे 8 दिवस झाला व्हिडिओच नाही बघितलं तर. म्हटलं हा व्हिडिओच नाही टाकले. मग नानी बोलली मला मी सगळं बघितलंय, वाडीला होतेस तेव्हा घरं बिरं. म्हणलं आता एक ब्लॉगच बनवावं. म्हणलं फोनवर बोलते गॅलरीत जाऊन. तर म्हणलं ब्लॉग बनवावं. आता 8 दिवसात ब्लॉग येतोय माझा. कमीत कमी तो लग्नाचा ब्लॉग टाकला होता. मला लग्नाविषयी प्रश्न येत होता, तुझं लग्न झाले का वगैरे शिक्षण काय वगैरे. तर म्हणून मग
तो ब्लॉग बनवला पण त्यानंतर हा ब्लॉग पोस्ट बनवते डायरेक्ट. ब्लॉग बनवते मी कुठं गेल्यावर, म्हणजे कुठेतरी गेले कधी मध्ये पनवेलला इथून जाता मी ब्लॉग बनवते, पण डायरेक्ट आल्यावर आठवतं मी ब्लॉगच नाही घेतला, लक्षच नाही राहत माझा. म्हणजे कारण का पब्लिकमध्ये नाही जास्त बनवून वाटत, कोणाला आवडत पण नाही व्हिडिओमध्ये यायला. काल मी ब्लॉग बनवला होता पण एंड करायचाच विसरून गेले. परवा पण 13वा पण ब्लॉग बनवला होता, फर्निचरचं काम चालू होतं आणि दिवसभर मी तिथं बसले. मग मीटिंगला गेली वाटतं, त्यांच्याकडनं काम करून घेतलं तर मी दुपारी थोडं तरी झोपावंच लागतं. म्हणून मला बोर झालं. संध्याकाळी 6 वाजता मी झोपले, 9 वाजता उठले, 9 नाही 10 वाजता उठले. 6-7 वाजता 6:30ला झोपले, नंतर 9 झाला उठले आणि तरी पण ती गेलेच नाही, स्वयंपाक नाही काही नाही. आणि मग ते फर्निचर फक्त अर्धवट काम करून दिले. आणि मग काय केलं, ती 10:30 वाजता गेले पार. आणि मग मम्मीने आपल्या पप्पाने मग वडापाव आणले, समोसे आणले. मग त्याच्यावरच भागवून घेतलं सगळं. गॅस वगैरे म्हणजे ती शिगडी वगैरे ते गॅसचं रेग्युलेटर वगैरे काढून ठेवलं होतं. सगळे भांडे इकडं ते गेले, सगळं इकडं तिकडं व्यस्त होतं. तर हा माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय, भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तेवढं सबस्क्राईब करत चला पटपट प्लीज. तुम्ही चांगला सपोर्ट केला तर मग मी तुमच्यासाठी अजून चांगले व्हिडिओ घेऊन येईन. आपलं सानिका काकडे 108 केला सुद्धा सबस्क्राईब करा सगळ्यांनी. बाय, भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय.